तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जायचं इब्राहिमपूर या गावात. तिथं महादेवाचं मंदिर आहे. तिथं आपल्याला बेलाचं रोपटं लावायचं आहे, कारण तिथं एकही बेलाचं झाड नाही. मग आम्ही गावठाण आलो. तिथे वसंत कांबळे यांची रोपवाटिका आहे. तिथं आम्ही बेलाचं रोपटं घेतलं आणि आमचा पुढचा प्रवास चालू केला अतुलदान सोबत. छान वाटायला, थोडं ऊन पण आहे ना. आपल्या नेसरी सोडलं ना चंदगडपर्यंत एरिया एकदम भारी जबरदस्त वाटते. कसं आहे, गाव जवळ नाही पहिली, त्याच्यात आणि काय झालंय, झाडांची गर्दी जास्त आहे. कुठल्या मंदिरला जायचं आहे आपल्याला आणि मंदिर बद्दल काय असेल की त्या काय आख्यायिका त्या मंदिरची? विषय कसा आहे, मंदिर आहे ते महादेवांचं. जयकाल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो, जन्मो जन्मांतर की लड़िया ये कड़िया. तुम्ही बघू शकता, या खारुत आहेत. लांबून बघितलं की असं वाटतं की ते छोट्या छोट्या अशा मूर्ती आहेत, पण त्या खारुत जिवंत आहेत. हालतंय. रोपटं लावायला खड्डा काढायला चालू केलं, तर खड्डा काढताना तिथले एक गावकरी आले, म्हणायला लागले की काय करायला आहे. त्यांना म्हटलं की बेला झाड लावलोय. तर त्यांना ते खूप भारी वाटलं. भारी वाटल्या काकांनी मंदिराबद्दलची माहिती सांगितली. पांडवखाली आहे. अच्छा, हे कधीच आहे हे आपल्याला बी काय माहित ना. ह्या मंदिरचा एक कोपरा खालचा त्या साईडचा भाग म्हणजे खाली बसलेला आहे. ते भयानक दृष्टांत दाखवते. आणि इथं बोललं तर सत्य कुठली गोष्ट होते. जागृत देवस्थान. जागृत देवस्थान आहे. तुम हो, तुम ही सुख तुम ही दुख निर्वाण तुम हो, सूरज से तेजस्वी सागर से निर्मल, चंदा भी तारे भी ब्रह्मांड तुम हो. जयकाल महाकाल, जयकाल महाकाल, जयकाल महाकाल, जयकाल महाकाल. जीवन की नैया तुम पतवार तुम हो, इस पार उस पार मझधार तुम हो, कण कण ये हर क्षण ये तुम. निसर्गाच्या सानिध्यात लपलेल्या या मंदिराला नक्कीच भेट द्या. हो जयकाल महाकाल, जयकाल महाकाल, हो जयकाल महाकाल.